आता आपण सुपरफास्ट 100 कडे वळूया। एमआयएम पक्षामुळे काँग्रेस पक्षाला राज्यात फटका बसला असं मोठं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलंय। धार्मिक ध्रुवीकरण हे कुणालाही परवडणारं नसल्याचं त्यांनी सांगितलंय। मावळमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये यंदा भाजपचा पूर्णपणे पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला। तसंच भाजपने कितीही जोर लावला तरी त्याचा जनतेवर काहीही परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या टीकेचा बाळा भेगडे यांनी समाचार घेतला। 7 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला माझी ओळख नक्कीच समजेल असं थेट प्रत्युत्तर त्यांनी दिलं। तसंच भाजप एकहाती सत्ता स्थापन करेल असा दावाही बाळा भेगडे यांनी केला। पुणे पालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि आपपेक्षा जास्त मतं नोटाला मिळाली आहेत। मनसेला 1,55,000 तर आम आदमी पार्टीला 50,000 मतं मिळाली आहेत। तर पुणे महापालिकेमध्ये नोटाला तब्बल 2,21,222 मतं पुणेकरांनी दिली आहेत। अहिल्यानगर पालिका निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांची राज्यपत्रामध्ये नोंद झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या गटनिर्मितीचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यानुसार भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज नगरसेवक गटांची नोंदणी करण्यात येणार आहे आणि गटनेत्याच्या निवडीवरच सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं गेलेलं आहे। गटनेत्यालाच महापालिकेतील सर्वाधिक अधिकार असणार आहेत। बातमी आहे संभाजीनगरमधून जिल्हा परिषद निवडणुकीकरता अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे। महत्त्वाचं म्हणजे मंगळवारी युती आणि आघाडीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये युतीही झालेली आहे आणि आघाडीतही काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि सोबतीला वंचित बहुजन आघाडी देखील आलेली आहे। पुण्याच्या शिरूरमध्ये भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। माजी आमदार पोपटराव गावंडे यांचा मुलगा राजेंद्र गावंडे यांनी भाजपत प्रवेश केलाय। चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न झालेला आहे। तर माजी आमदार पोपटराव गावडे हे देखील लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांना हा मोठा धक्का आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे राज्याचं आणि देशाचंही लक्ष लागलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबतही सुनावणी होणार आहे। चंद्रपूर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार आणि धानोरकरांमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। त्यामुळे काँग्रेसला चंद्रपूरमधील सत्ता गमवावी लागण्याची शक्यता आहे। दोघांनीही नगरसेवक अज्ञातस्थळी ठेवलेले आहेत, तर काही नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा मुनगंटीवारांनी केलेला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गटनेतेपदी उमेश बोरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली। 11 पैकी एकूण 7 नगरसेवकांनी उपस्थिती लावली आणि गट स्थापन केला। तर संपर्कात नसलेले लवकरच येतील असा विश्वास वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला। नाना पटोले चर्चेत राहण्याकरता काहीही वक्तव्य करत असतात असं परिणय फुके म्हणाले। मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र केंद्राकडून केलं जात असल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं होतं। पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। इंदापुरामध्ये मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी होणार आहे। राष्ट्रवादी बरोबर भारतीय जनता पक्षाने पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। परभणीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीकरता उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। यावेळी उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलेत। सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांच्या वहिनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरल्या। जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। माधवी पडळकर यांनी निंबडवे जिल्हा परिषद गटातून अर्ज दाखल केलेला आहे।
कराड तालुक्यातील 12 जिल्हा परिषद गट आणि 24 पंचायत समिती गणांकरता 906 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. अर्ज खरेदी केलेले आहेत. 79 जणांनी आज अखेर अर्ज दाखल सुद्धा केले. यामध्ये भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नी विद्या रामकृष्ण वेताळ यांनी कोपर्डे जिल्हा परिषद गटातून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि उमेदवारी अर्ज दाखल केला. आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केलं. उमेदवारी अर्ज दाखल केला. आंबेगावात राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या बैठकीदरम्यान मोठा राडा झाला. वैजापूरमधील नाराज भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांची गाडी अडवली. वैजापूरमधील काही भाजप कार्यकर्त्यांचा युतीला विरोध आहे. एक महत्त्वाची बातमी आहे. ही ब्रेकिंग न्यूज आहे. टीव्ही स्क्रीनवर आपण बघतोय. मुंबईत जागा वाटप सामंजस्यानं झालेलं आहे. मात्र मुस्लिम बहुल 30 मतदारसंघ शिवसेनेकडे आलेले आहेत आणि या ठिकाणी शिवसेनेला फटका बसल्याचं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केलेलं आहे. त्याचसोबत काही मतदारसंघांमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवारांचाही फटका बसल्याचं ते म्हणाले. त्याचं खूप नुकसान शिवसेनेला झालं. जसं मी उल्लेख केलं, आम्हाला ज्या 90 जागा होत्या त्या 90 जागांपैकी 30 जागा ह्या मुस्लिम मतदार असलेल्या आणि मुस्लिम मतदाराचं प्रमाण जास्त असलेल्या अशा त्या जागा होत्या. त्या जागा वाटपांमध्ये आम्हाला मिळाल्या होत्या. त्याचे कारण वेगवेगळे असतील. काही मुस्लिम जे नगरसेवक आहेत ते शिवसेना पक्षात सामील झाले, हे पण एक कारण होतं आणि दुसरी पण कारण आहेत. परंतु तरी आम्ही त्या जागा लढवल्या, आम्ही महायुतीच्या शिवसेनेच्या माध्यमातून, आणि साधारण 10 ते 12 ठिकाणी, साधारण 12 किंवा 15 ठिकाणी असेल, त्या ठिकाणी बंडखोर उभे होते. बंडखोरांमुळे नुकसान झाले. शिवसेनेचे पण बंडखोर होते, भाजपाचे पण बंडखोर होते. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून या बंडखोरांना मागे घेण्यासंदर्भातलं वारंवार सूचना पण देण्यात आल्या होत्या आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष पण स्वतः त्यात लक्ष घालत होते. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी अशा गोष्टी झाल्या नाहीत आणि त्याचा पराभवाचा फटका हा शिवसेनेला बसला. आता आपण पुढच्या घडामोडींकडे वळूया. विजय वडेट्टीवार हे भाजपची बी टीम असल्याचा दावा काँग्रेसच्याच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला. नाव न घेता त्यांनी वडेट्टीवारांवर फितूर असल्याचं वक्तव्य केलेलं आहे. चंद्रपूर हा माझा मतदारसंघ असताना वडेट्टीवारांची नेहमी ढवळाढवळ असते. त्यांना चंद्रपूरमध्ये ढवळाढवळ करायची असेल तर मी त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये लक्ष घालेन. तिथे पण माझे काही लोक आहेत, असंही प्रतिभा धानोरकर म्हणाल्या. पक्षातही काही असे फितूर लोक असतात की जे इतर पक्षाच्या सोबत असतात, त्यांच्या संपर्कात असतात आणि आम्ही तुम्हाला नगरसेवक देणारच आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहोत. शेवटी पक्षात राहूनही भाजपासाठी काम करणारे काही लोक जे भाजपाची बी टीम म्हणून आमच्या पक्षात काम करतात, असे लोक आमच्या पक्षात काही आहे जे आता तेच काम आता हे करत आहे. कदाचित होऊ शकते ते मुनगंटीवार साहेबांना सांगत असेल की माझा एक गट आहे, त्या गटाचं समर्थन मी तुम्हाला देतो. पक्षात बी टीम ही भाजपाची तयार असते. आमच्या पक्षातही तशा बी टीमा भरपूर तयार आहे ना. त्याच बी टीमा आता सुधीरभाऊच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल किंवा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल. एवढ्या दाव्याने जेव्हा ते म्हणत आहे की काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात आहे, एक गट तर माझ्याकडे आहे, दुसरा गट कोणाकडे आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. पुन्हा एकदा सुपरफास्ट. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावून झालेल्या वायू प्रदूषणाच्या समस्येबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे मुंबई महापालिकेने 2 वर्षांपूर्वी महत्त्वाचे नियम बनवले. त्या अंतर्गत सगळ्या बांधकामांच्या ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक दाखवला जाणार आहे. सेन्सर आधारित यंत्रणा त्याकरता बसवण्याचा महत्त्वाचा नियम आहे. पण बांधकाम सुरू असलेल्या 1954 ठिकाणांपैकी तब्बल 662 ठिकाणांवरच आजही यंत्रणा आढळलेलीच नाही, बसवली गेलेलीच नाही, असं गंभीर वास्तव मुंबई महापालिकेने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आलं आहे. मुंबईतील हवा प्रदूषण प्रकरणी उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेवर ताशेरे ओढले. हवा प्रदूषण नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केल्याचा दावा मुंबई महापालिकेने कोर्टात केलेला आहे. मात्र मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ हवेच्या गुणवत्तेबाबत असमाधानी असल्याचं व्यक्त केलं. ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा
बेलासेस पूल अवघे 15 महिने 6 दिवस अशा विक्रमी कालावधीमध्ये बांधून पूर्ण झालेला आहे. निविदेच्या अटी शर्तींनुसार या पुलाच्या पुढच्या कामाकरता अजून 4 महिन्यांची मुदत बाकी असतानाच पूल सज्ज झालेला आहे. प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला तो खुला करण्याचा महापालिकेचा विचार आहे. शेअर बाजारामध्ये अस्थिरता कायम असून मंगळवारीही सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या प्रमाणात गडगडले. वाढत्या भूराजकीय तणावामुळे सेन्सेक्स 1065 अंकांनी तर निफ्टी 353 अंकांनी घसरला. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांच्या भांडवलाचं बाजार मूल्य 1.68 लाख कोटी रुपयांनी घटलं. सोन्या चांदीच्या दराची घोडदौड कायम असून मंगळवारी सोन्याचा दर प्रति तोळा 1.52 लाख रुपयांवर पोहोचला. मंगळवारी सोन्याच्या किमतीमध्ये 7,000 रुपयांची वाढ झाली. दुसरीकडे चांदीचा भावही प्रति किलो करता 3.27 लाख रुपयांवर पोहोचला. चालू महिन्यामध्ये चांदीच्या भावात 39% वाढ झाली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मांडला जाणारा मुंबई महापालिका अर्थसंकल्प यंदा लांबणीवर पडणार आहे. महापौर निवडीसह महापालिकेतील अन्य वैधानिक समित्यांच्या निवडणुकांमध्येही तो पार पडणार आहे. या सगळ्या प्रक्रियेमुळे अर्थसंकल्प सादर करता येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त 1 महिना मुदतवाढ देण्याची मागणी मुंबई महापालिकेनं राज्य सरकारकडे केली आहे. माघी गणेशोत्सव 22 जानेवारीला साजरा होणार आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक व्हावा याकरता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून केली जाणार आहे. त्यानुसार 6 फुटांपर्यंत असलेली गणेश मूर्ती जिचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करावं लागणार आहे असं महापालिकेनं स्पष्ट केलेलं आहे. त्यानुसार कृत्रिम तलावाची उभारणी महापालिका करणार आहे. वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस आणि अमृत भारत 2 या नवीन रेल्वे गाड्यांबाबत उत्सुकता असतानाच या गाड्यांची कन्फर्म तिकीटं गाडी सुटण्याच्या निर्धारित वेळेआधी अखेरच्या 8 तासांमध्ये रद्द केली तर त्या बदल्यात प्रवाशांना कोणताही परतावा मिळणार नाहीये. रेल्वे मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. यानुसार गाडी सुटण्याच्या वेळेच्या 72 तासांपेक्षा आधी तिकीट रद्द केलं तर भाड्याच्या 25% शुल्क आकारलं जाणार आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान आणि 12 एसी लोकल सुरू करण्याची घोषणा पश्चिम रेल्वेनं केली असली तरी यासाठी सर्वसाधारण लोकलच्या 12 फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी 26 जानेवारीपासून होणार आहे. एसी लोकल सुरू झाल्यापासून 100हून अधिक सर्वसाधारण लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागलेल्या आहेत. आता आणखी 12 फेऱ्यांची त्यात भर पडणार असल्यामुळे सर्वसामान्य लोकलमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या अडचणी वाढू शकतात. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 772 बस नुकत्याच झालेल्या महापालिकेनं वापरल्या आहेत. त्यातून निवडणुकीमध्ये महामंडळाला 2,13,61,000 रुपयांचा महसूल मिळालेला आहे. निवडणूक काळामध्ये मतदान केंद्रांवर साहित्य सुरक्षितपणे पोहोचवणे, अधिकारी कर्मचाऱ्यांची वेळेत ने-आण करणे आणि कायदा सुव्यवस्था राखण्याकरता राज्य निवडणूक आयोगानं एसटी महामंडळाकडे विशेष बसची मागणी केली होती. मुंबईतील दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेचा दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय. कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांच्याकडून ही मेट्रो सुरू करण्याकरता अंतिम CMRS प्रमाणपत्र मिळालं आहे. त्यामुळे आता MMRDAला उद्घाटनाकरता मुहूर्त मिळताच मेट्रो 9 आणि मंडाले ते DN नगर मेट्रो 2B मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये ही मार्गिका सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. महामार्गावरून विना अडथळा प्रवास करण्याकरता केंद्र सरकार विना अडथळा टोलिंग यंत्रणा लागू करण्याच्या तयारीत आहे. मात्र ही सुविधा देतानाच नियम कठोर करण्याचं ठरवलं गेलेलं आहे. आता तुमच्या वाहनावर टोल थकबाकी असेल तर तुम्हाला वाहन विक्री करता येणार नाहीये किंवा त्याचे फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं केंद्रीय मोटर वाहन नियम 2026 मध्ये सुधारणा केली आहे. तशी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. मुंबईतील लोकल गाड्यांचं वेळापत्रक सुधारण्याकरता मध्य रेल्वेनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं थांबणाऱ्या 2 एक्सप्रेस LTTवर थांबवण्याचा आणि तिथूनच सोडण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. वेळापत्रक बदलामुळे गर्दीच्या वेळी लोकलमध्ये ट्रॅक उपलब्ध होतील.
मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर दिवसेंदिवस वाढत असलेली प्रवाशांची गर्दी आणि त्यामुळे उद्भवणारे अनुसूचित प्रकार टाळण्याकरता गर्दीचं शास्त्रीय पद्धतीनं नियोजन करणं आवश्यक झालंय। या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांचा सर्व्हे सुरू केलेला आहे। तो रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस या संस्थेमार्फत करण्यात येत असून त्यातून मिळणाऱ्या सर्वंकष अहवालानंतर अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये काल हवेच्या गुणवत्तेचा दर्जा समाधानकारक नोंदवण्यात आलेला आहे। अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यासोबत हवेतील प्रदूषक वाहून गेल्यानं हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारल्याचं हवामान अभ्यासकांनी सांगितलं। तत्पूर्वी दक्षिण भारतामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवेत ओलावा आला होता। परिणामी प्रदूषक हवेत अडकून पडल्यानं प्रदूषित नोंदवण्यात आलेली होती। आता वाऱ्याची दिशा आणि गती बदलल्यानं दर्जा हवामानाचा सुधारलेला आहे। सीबीएसईनं संलग्न मुंबई पालिकेच्या 18 शाळा असून त्यापैकी 10 शाळांमधील 366 विद्यार्थी यंदा प्रथमच 10वीच्या परीक्षेला सामोरे जात आहेत। या विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या दृष्टीनं सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जात आहेत। याशिवाय काही खासगी शाळांच्या तज्ज्ञ शिक्षकांचीही सराव परीक्षेकरता मदत घेण्यात येत आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळानं प्रवाशांच्या सोयीकरता सुरू केलेल्या मोबाईल ॲपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। सप्टेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये या ॲपद्वारे 24,48,303 तिकिटांची विक्री झाली आणि त्यातून एसटी महामंडळाला 116,35,00,000 रुपयांचा महसूल मिळाला। मुंबईसह अनेक महापालिकेच्या हद्दीत सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला। याच पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका घेतलेली आहे। जोपर्यंत विकासक बांधकाम परवान्यांचे पूर्णपणे पालन करत नाही तसंच उंच इमारत बांधकामाच्या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधत नाही तोपर्यंत संबंधित इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देऊ नका असे स्पष्ट निर्देश न्यायमूर्ती रवींद्र घोगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठानं राज्यातल्या सगळ्या पालिका प्रशासनांना दिले आहेत। डोंबिवली मानपाडा परिसरामध्ये माऊली आरंभ इमारती समोरील रस्ता बंद केल्याचा नागरिकांचा आरोप आहे। रस्ता बंद केल्यानं 115 कुटुंबियांना मनस्ताप होतोय। लोकप्रतिनिधींना विनवणी करून देखील रस्ता बंद असल्यानं अखेर संतप्त नागरिकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली। भिवंडीत भाजप आणि कोणार्क विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। या राड्याच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनातली भीतीची भावना दूर करण्याकरता आणि गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण करण्याकरता पोलिसांनी रूट मार्च काढला। एक महत्त्वाची बातमी आपण टीव्ही स्क्रीनवर बघताय। मोठी बातमी आहे। लाडकी बहीण योजनेकरता प्रत्यक्ष पडताळणी आता सुरू होणार आहे। केवायसी करताना काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचं लक्षात आलेलं आहे। त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या गेलेल्या आहेत। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केलेली आहे। लाभार्थ्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसीची मुदत देण्यात आली होती। आता प्रत्यक्ष पुढील बाबी तपासण्यात येणार आहेत। लाभार्थी महिलेचं वय 21 वर्षापेक्षा कमी नसावं आणि 65 वर्षांपेक्षा जास्त नसावं। लाभार्थी पात्र महिलाच असावी, तिचा पती सरकारी कर्मचारी नसावा याचीही पडताळणी केली जाणार आहे। अजून एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडली असं कळतंय। भाजपवर आरोप करणाऱ्या समाधान सरवणकरांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। सरवणकर भाजप विरोधात सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवतायत असा आरोप करण्यात आलाय। सरवणकर यांच्या विरोधात माहीममधील भाजपा पदाधिकारी यांनी केलेला आहे। सायबर सेलकडे या संदर्भातली तक्रार सुद्धा समाधान सरवणकर यांच्या विरोधात केली जाणार आहे। भाजपने सहकार्य न केल्यानं निवडणुकीत पराभव झाला असा आरोप समाधान सरवणकर यांनी केलेला आहे। समाधान सरवणकर हे महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे होते उबाठा गटाकडून, मात्र त्यांचा पराभव झाला। या पराभवाचं खापर वेगवेगळ्या सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी भाजपवर फोडलेलं आहे। भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मदत केली नाही, सहकार्य केलं नाही आणि त्यामुळे माझा पराभव झाला असं समाधान सरवणकर यांनी पोस्ट केल्यामुळे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ते त्याच्याविषयीची माहिती देत असल्या कारणानं भाजपचे पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी आपण अधिक बोलणार आहोत। तुषार, काय अधिक माहिती?
सुवर्णा समाधान सरवणकर यांना पराभव जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळते आणि यामधूनच त्यांनी प्रामुख्याने भाजपाचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत माहीमधील त्यांच्यावरती आरोप केला की भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी माझं निवडणुकीमध्ये काम केलं नाही आणि त्यामुळे आपल्याला महायुतीमध्ये आपल्याला ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भामध्ये भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्याला आयटी सेलकडे या संदर्भामध्ये तक्रार थोड्याच वेळामध्ये करताना पाहायला मिळणार आहेत, कारण की सदा सरवणकर आपल्याला एकनाथ शिंदेची शिवसेना या पक्षामधून उभे होते आणि त्यांना स्थानिक पातळीवरती भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य झालं नाही आणि यामुळे माझा पराभव झाला असं समाधान सरवणकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आणि याच नाराजीमुळे भाजपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजीचा सूर उमटला। स्वतः भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थोड्याच वेळामध्ये आपल्याला आयटी विभागाकडे या संदर्भात तक्रार करताना पाहायला मिळणार आहे। नक्की नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। एक फक्त पुन्हा आपण स्पष्ट करूया, समाधान सरवणकर हे शिंदेंच्या शिवसेनेकडून महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सामोरे गेलेले होते। भाजपनं त्यांना तिथं सहकार्य करणं अपेक्षित होतं पण ते केलं नाही, त्यामुळे अंतर्गत वाद थोडासा आपल्याला बघायला मिळतोय।